लवकरच अशी वेळ येणार आहे की आपण महाराष्ट्राचं आहे असं सांगायला सुद्धा आपल्याला लाज वाटेल. पूर्ण रील बघा, समजून घ्या आणि त्याचा अर्थही तुम्हीच लावा. यूपी बिहारचे लोक त्यांचे सणवार आता महाराष्ट्रात साजरे करायला लागले. ते छठ पूजा असो किंवा कावड यात्रा असो. सभी श्रद्धालु छठ पूजा मनाने के लिए यहाँ पर आए हुए हैं. आणि आपले नेते त्यांची गांड धुवायला त्यांच्या मागे मागे फिरायला लागले. आणि आपले लोक आपले हिंदूंचे सणवार बायका नाचून साजरे करायला लागले. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायला यांना बायका लागतात. अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायला यांना डीजे लागतो. आणि तिथले हे चाळे बघून घ्या. आता प्रश्न हाच आहे की हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शिवरायांचा आदर्श आहे, हे शिवरायांचे विचार आहे. आणि असल्या नालायक लोकांना जर वेळेस थांबवलं नाही तर एक दिवस आपल्याला तोंड लपवत फिरावं लागेल. एक महाराष्ट्रीय म्हणून सांगायला सुद्धा लाज वाटेल आपल्याला. ह्या आत्ताच्या सरकारने शिवरायांचे विचार सोडून गोवरपाट्याचे विचार आपल्या डोक्यात ठेवलेत. एक गोष्ट सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात घ्या की हे प्रकार कधीपासून वाढलेत, याला बढावा कोण देतं आणि याला थांबवत कोण नाहीये. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले हे पण लक्षात घ्या. आणि याच्यामुळे आपली संस्कृती खराब होत चालली, आपला हिंदू धर्म पण बदनाम होत चालला हे पण लक्षात घ्या. जर हिंदू धर्माची आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवायची असेल तर असल्या बांडगुळांना थांबवा. नाही तर हे सगळ्या महाराष्ट्राला असा बांबू लावतील की आपण तो बांबू काढू पण नाही शकणार आणि तो सहन पण नाही करू शकणार.